तुकाराम विद्यालय निरगुडे येथील किशोरवयीन मुलींना महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने किशोरवयीन मुलींना जेंडर आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ जुन्नर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी डॉक्टर प्रिया करडिले यांनी मुलींना कुटुंब नियोजन, शारीरिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर, मासिक पाळी याबाबत समाजात असलेले समज, गैरसमज व अंधश्रद्धा याबाबत मुलींना मार्गदर्शन केलं। ॲडव्होकेट सुनीता चाचकर यांनी मुलींना लैंगिक अत्याचार व त्याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केलं। तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुषमा मुदगुण यांनी मुलींना स्वरक्षणाबाबत प्रशिक्षण दिलं व अचानकपणे जर काही प्रसंग ओढवला तर स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करावं याविषयी देखील माहिती दिली। या प्रसंगी गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंगडे, केंद्र प्रमुख वसंत फापाळे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉक्टर यब्बी अतार, संचालक आदिनाथ चव्हाण, मुख्याध्यापक संजय कालेकर, सोनाली रोकडे, शिक्षक, शिक्षिका, माता, पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी किशोरवयीन मुली, जेंडर आरोग्य, कायदेविषयक मार्गदर्शन हा कार्यक्रम संपूर्ण पुणे जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.बी. गिरासे यांनी दिली आहे। त्याचबरोबर किशोरवयीन मुलींना पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड, मार्गदर्शक पुस्तिका व खाऊचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबासाहेब खंडागळे यांनी केलं तर आभार विष्णू खेडकर यांनी मानले।